शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे भारतीय किसान संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। शेतकऱ्यांना दिले जाणारे सोलार या संदर्भात काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सोलार वेळेवर भेटत नाहीत। आता सर्व शेतकऱ्यांना शासन सोलार देते, सगळं काही करते। तुमचं सोलारबद्दल या आंदोलनाची भूमिका घेतली, काय म्हणणं आहे सोलारबद्दल? सोलार संबंधी जवळजवळ एक वर्ष झालं, 6-7 महिने झालं शेतकऱ्यांनी जो काही शेतकऱ्याचा हिस्सा आहे ते पूर्णपणे भरलेला आहे। माझं जवळजवळ जो सोलार भरलेला आहे तर मी 4 वर्षापूर्वी सोलारचे पैसे भरलेले आहेत। मी वारंवार जो काही आपलं महावितरणचं ऑफिस आहे वारंवार चक्रा मारून आणखी 2 सोलारचे मी पैसे भरलेले आहेत। एकाला 4 वर्ष झालं आणि एकाला जवळजवळ 8 ते 9 महिने झालं। माझा जो काही शेतकऱ्याचा हिस्सा आहे तो भरलेला। अद्याप मला 2 सोलारपैकी आणखी एक कुठलाही सोलार पंप मिळालेला नाही। तसेच जे काही शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या आहेत, जे काही अतिवृष्टीचा जो काही विमा आहे, विमा मिळालेला नाही, अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नाही आणि जी काही शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी आहे। आता शासन काय विचार करते, जे काही जुने आहेत पण जे काही रेग्युलरमधले बी जे काही सरसगट पूर्णची पूर्ण सरसगट शेतकरी त्यांना पूर्णची पूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे। तसेच शेतकऱ्याचे जे काही शेतीचे प्रश्न आहेत, पांधन रस्ते आहेत शेतकऱ्याला जाण्यासाठी, ते सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्याला मिळवून दिले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला त्या ठिकाणी हमी भाव मिळवून दिला पाहिजे। एवढीच शेतकऱ्याचे बीडच्या वतीने त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांच्या वतीने त्या ठिकाणी भारतीय किसान संघाने हा जाहीर मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने जर या ठिकाणी हा न्याय मिळून नाही दिला तर भारतीय किसान संघाच्या वतीने इथे बीडमध्येच या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाहीत, तर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये हा मोर्चा त्या ठिकाणी थोड्याच काही दिवसामध्ये धडकल्याचं हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होईल। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आणि शासनाने या लवकरात लवकर मागण्या पूर्ण नाही केल्या तर मंत्रालयावर सुद्धा आमची भूमिका आहे की शेतकरी आज जिल्हाधिकाऱ्यालयावर आलेले आहेत, बीड जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा घेऊन की शासनानं जो पहिला जी आर काढला होता पांधन रस्ते दुरुस्त करून देणे, ते आणखी काम काही चालू नाही आहे, ते चालू करावं। शेतकऱ्यांचा पीक विमा जो 17,500 रुपये देणार होते तो पण आणखी दिलेला नाही आणि शेतकऱ्यांचे जे सोलर पंप आहेत, शेतकऱ्यांनी आज 3-3, 4-4 महिने झालेत पैसे भरून, ते सोलर पंप पण अजून शेतकऱ्याला टायमावर येईना झालेत, आले नाहीत आणखीन, तो पण तात्काळ देण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना जी कर्जमाफी ठरलेली आहे ती सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने ही द्यावी, यासाठी बीड जिल्हा कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन आलो आहोत। या किसान सभेच्या आंदोलनामध्ये काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांना या मोर्चामध्ये सामील होण्यामागचं कारण विचारू। तुमचं नाव? रामराव उत्तमराव तांबे। हा मोर्चा कशा संदर्भात आहे, तुम्ही या ठिकाणी का आलात, थोडंसं सविस्तर? मी किसान संघाचा जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य आहे। जिल्हाभरातून किंवा राज्यभरातून ज्या समस्या शेतकऱ्यांच्या आहेत त्याबाबत उहापोह करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। प्रामुख्याने त्यामध्ये किसान सन्मान निधीमध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी। जे 2019 नंतर किसान ज्यांना सन्मान निधीमध्ये डावलण्यात येत आहे त्यांना सन्मान। आपण बघतोय पूर्ण शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करतोय, तुमचं काय मत आहे? तर सोलार संबंधी ज्यावेळेस गोदावरीला महापूर आला आणि महापुरामध्ये सोलार जी पूर्ण स्टार्टर आणि ते पाट्या पूर्ण पाण्याखाली गेल्या होत्या, त्याच्यानंतर स्टार्टरची जी तर ते एकदम खराब झालेत, तर त्याच्या मागण्या केल्या आम्ही आणि कंपनीने फक्त आमच्याकडून काय केलं की ग्रामपंचायत ठराव द्या, पंचनामा द्या। हे पंचनामा त्यांनी घेतला, ग्रामपंचायत ठराव घेतला, मग आता ते म्हणतात की तुमची मुदत संपली, तुम्हाला काही भेटणार नाही आणि असं जर विचारलं तर ते 10,000 रुपये लागतील। शेतकरी 10,000 रुपये का त्या स्टार्टरसाठी देऊ शकत नाही, तर ती मागणी सुद्धा शासनाने मंजूर करायला पाहिजे, स्टार्टर दुरुस्त करून द्यायला पाहिजे। सोलारची वॉरंटी तुम्हाला किती वर्षासाठी सांगितलेली? त्यांनी 5 वर्षासाठी सांगितली आणि तुमचं सोलार बसून किती दिवस झाले? आणि 4-4.5 वर्ष चालते, परंतु त्यांनी काही दिली नाही। मग त्या संदर्भात काही तुम्ही तक्रार केली? हा तक्रार केली त्यांनी, पण ते म्हणजे तुमची मुदत संपली, आता काही भेटणार नाही। परवा ग्रामपंचायतचे ठराव आमच्याकडून घेतले त्यांनी। कोणत्या कंपनीचं सोलार आहे? ते हे CRI आणि L&T
ठीक आहे. या संदर्भात सोलारची बसवण्यापासून तर सोलार दुरुस्तीसाठी या कंपनीनं केलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची पिळवणूक ही लूटमार त्या संदर्भात सुद्धा या भारतीय किसान सभेच्या वतीने या आंदोलनामध्ये सोलारचा मुद्दा घेतलेला आहे. त्या अनुषंगानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सोलार सिस्टीमचा नक्कीच भ्रष्टाचार उघडा करण्याचं काम आपण यापुढे करूया. धन्यवाद.